पोषकता काजळी खिल्लार सुंदर आखीव रेखीव देखना आटोपशीर माप जेवढ्यात तेवढं चेहऱ्याला देखना नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे। ज्यांना कोणाला चांगल्या जातीवंत वंशावळी काजळी खिल्लारचं नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा। पाहू शकता गळवण कमी आणि बैलगाडा शर्यतीला पळालेला खोंड आहे। मालक आपलं नाव सांगा। आप्पासू शिवाजी गाडगे, बंडी शेगाव, तालुका पंढरपूर। माझा मोबाईल नंबर 91325653। किती दाती खोंड आहे हा? ही आता तिसरा दात पडलाय। तिसरा दात पडला। किती गाय भरवल्या आपण घेतल्यापासून आज गणेशवाडीत 8-7वी गाय भरवली। म्हणजे आता नवीनच चालू केला? 18 दिवस झाले की आनंद। 18 दिवस झाले गवेला। कुठून घेतला हा? ही मल्हारी जाधव दायटी तालुका सांगोला सांगोला यांच्याकडून घेतला। त्यांच्याकडे घेतलं। त्यांनी कुठून घेतला होता? त्याने खालून बारका असताना वासरू आणलं। कुठून तरी? त्याने ती शिवा भोसले या खाणीतला खोंड बारका असताना घेतला होता एका। ईश्वर भोसले म्हणजे शिवा भोसले जुन्या बायला पेनूरचे। पाहू शकता काजळी खिल्लारचे जनक म्हणजे ज्यांच्याकडे पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या काजळी खिल्लार आहे ते ईश्वर भोसले, पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर त्यांच्याकडून खोंड घेतला होता। आणि आप्पा घाडगे, बंडी शेगाव यांच्याकडे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा। नवीन खोंड आहे, पळवलेलं आहे आणि एकदम चपळ चालक आहे। सुंदर आखीव रेखीव देखणं आहे। ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून यांच्याकडे मडसनाळ काम्याचा मुलगा पण आहे नैसर्गिक रेतनासाठी कोसा कलरमध्ये आणि तोही नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे। तर दुसरा जे घरचा आहे त्याच्याकडून किती गाय भरवले आतापर्यंत? 600-700। मडसनाळ काम्याचा डायरेक्ट मुलगा आहे ना? स्वतः घेतलाय। आता किती दात आहे तो? चौसा आहे। एक गाय भरवाय किती घेता ह्याचं? 1500 आणि त्याचं? त्याची पण 1500च। पाहू शकता खिल्लार वळू 2 आहेत। एक काजळी खिल्लार आहे पळवलेला क्षेत्रातला आणि एक मडसनाळ काम्याचा मुलगा आहे। ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी आप्पा घाडगे, राहणार बंडी शेगाव, तालुका पंढरपूर यांच्याशी आवर्जून संपर्क साधा। पिढ्यानपिढ्या परंपरागत जातीवंत वंशावळीचे खिल्लार जोपासतायत आणि संगोपन करतायत आणि महाराष्ट्र कर्नाटक चॅम्पियन अशी गौरी एकदम सुंदर अशी काजळी खिल्लार त्यांच्या घरी आहे सध्याला, तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यामुळे हे जुने जाणकार आहेत। ज्यांना कोणाला जातीवंत वंशावळीची पैदास हवी असेल त्यांनी आवर्जून यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद मालक।